वेगवान। मात्र त्याआधी एक मोठी बातमी आहे। मध्य रेल्वेची लोकल वाहतूक सध्या विस्कळीत झाली आहे। कर्जतकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली असून बदलापूर स्थानकामध्ये अनेक लोकल या खोळंबलेल्या आहेत। रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत झाली आहे। त्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या नोकरदारांचे हाल होणार इतकं नक्की। मध्य रेल्वेची वाहतूक ही सध्या विस्कळीत झालेली आहे। त्यामुळे प्रत्येक स्टेशनवरती प्रवाशांची गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे। कर्जतकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झालेली आहे। त्यामुळे बदलापूर स्थानकात अनेक लोकल खोळंबलेले आहेत। कर्जतकडे जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झालाय। रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत झाली आहे। त्यामुळे अगदी सकाळी सकाळी कामावर निघालेल्या नोकरदारांचे हाल होणार आहेत। बदलापूर स्टेशनवरची ही दृश्य आपण बघतोय। कर्जतकडे जाणारी वाहतूक ही सध्या ठप्प झाली आहे। त्यामुळे बदलापूर स्थानकामध्ये प्रवाशांची गर्दी झाली आहे। रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे लोकल वाहतूक सध्या विस्कळीत आहे। कर्जतला जाणाऱ्या लोकल या बदलापूर स्थानकामध्ये थांबून आहेत। त्यामुळे सकाळी सकाळी त्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत। मध्य रेल्वेची लोकल वाहतूक रुळाला तडे गेल्यामुळे ठप्प झाली आहे। कर्जतकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे। इथे ट्रेनचा सकाळीच मला वाटतं ट्रॅक वगैरे काहीतरी रोप तुटलेला आहे, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झालेला आहे। आणि इथे दुसरा कोणता ऑप्शन नाही आहे जायचा। कर्जतला जायचं म्हणजे एक लोकलच आहे माध्यम, त्याच्यामुळे दुसरं काही ऑप्शन नसल्यामुळे जायचं कसं आणि कुठपर्यंत वाट बघायची ते पण एक समस्याच आहे। मला कर्जतला जायचं होतं कामावरती आणि सकाळी समजलं की वांगणी स्टेशनच्या पुढे लाईन तुटले म्हणून तिथे लाईन तुटली आहे की ट्रॅक तुटलेला आहे? मी झाला मला अर्धा तास झाला इथे। 7:34ची ट्रेन पकडतो मी डेली। आता कसं जाणार, काय वेट करणार? आता थांबणार आहे, पुढच्या ट्रेनची वाट बघणार। कामावर तर जावंच लागणार। कर्जत होती, आता कुठे चालली ही CST चालली, रिटर्न कॅन्सल केली, आलेली ट्रेन कॅन्सल केली CST। पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। नागपूरच्या गोंडराजे बख्त बुलंद शाह जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी जयंतीनिमित्तानं आदिवासी नृत्याचं सादरीकरण करण्यात आलं। अमरावतीतील व्याघ्र प्रकल्पातील रस्ते अतिशय खराब झाले। धारणी अकोर परतवाडा मार्गावरती 2 बसेस एकमेकांना साईड देताना चिखल्यामध्ये अडकल्या। त्यामुळे या मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक बंद झाली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे MIDCतील विनती ऑर्गॅनिक लिमिटेड कंपनीमध्ये कामगार सुरक्षिततेकडे करण्यात आलेल्या दुर्लक्षामुळे एकाचा जीव गेलाय। 26 जुलै रोजी सकाळी कंपनीच्या एका प्लांटमध्ये अपघात होऊन समीर खेडेकर या कामगाराचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी कंपनीच्या मालकासह 4 जणांवरती खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 88% गेलाय। त्यामुळे उद्या धरणातून पाणी सोडलं जाणार आहे। यासाठी गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांसोबत बैठक घेण्यात आली आहे। मुंबईत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिका प्रशासनामार्फत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि मूर्तिकारांना विविध प्रकारे मदत करण्यात येते। शेकडो मूर्तिकारांना मोफत शाडूची माती देण्यासोबतच त्यांना मूर्ती घडवण्यासाठी मोफत जागाही दिली जाते। पालिकेने यंदा मुंबईतल्या 995हून अधिक मूर्तिकारांना मंडप उभारण्यासाठी मोफत जागा उपलब्ध करून दिली आहे। विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहातील मूलभूत सोयीसुविधांची पाहणी करण्यासाठी राज्य सरकारनं आमदार प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यीय समिती स्थापन केली आहे। हॉस्टेलमध्ये मूलभूत सोयीसुविधांची पाहणी करून 2 महिन्यात अहवाल सादर केला जाईल। पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत मुलींच्या वसतिगृहातील असुविधांचा मुद्दा चर्चेला आल्यानंतर सरकारनं हा निर्णय घेतलाय। नवी मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागातील आणखी एक घोटाळा झाल्याचं समोर आलंय। ऐरोलीतील सुस्थितीतील उद्यान पुन्हा नूतनीकरण करण्यासाठी घेण्यात आलंय। गरज नसताना 40 लाखांच्या कामाची निविदा काढण्यात आली आहे। दरम्यान 4 अधिकाऱ्यांना पालिका आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरातील एका शाळेतील शिक्षिकेविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। 10वीच्या विद्यार्थ्यांसोबत सोशल मीडियावरती अश्लील चॅट केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली। या सगळ्या बातम्यांचा या बुलेटिनमध्ये इथेच थांबून लगेच पुढच्या बुलेटिनमध्ये आपण शासकीय गावाकडच्या बातम्या बघणार आहोत।